अरे बापू गण्या, जाणार रे बापू गावामधून या बायासाठी खर्रा घेऊन आणजो. काऊन ह्या बाया माझ्या रिश्तेदार होत का? तुम्हाला रोजी भेटते ना? मा बकरा कसा बोलते? का झाला रे, आणलास तर तुला खर्रा घेऊन? पाये शांताबाई, तुझा पोरगा कटच नाही हाले आल्या. पिवर शेतकरी आहे बाई माझा पोरगा. हो ना, एक खर्रा घेऊन आण म्हणलो तर असा करते, नाकतोंड बनाडते बापा. आणि आपल्या माणसाला बाटली पाजालं. याच कारणानं बुडगे तुला कोणत्या गावाला नाही नेवशा लागत. हे निंदा रोवाच्या वक्तीस तुला सुचतेत का व एवढे भाल धंदे? करणं व पटपट काम. कन्या, माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आणशील का? वहिनी, स्प्राइट वगैरे लागेल का तुम्हाला? नाही नाही, फक्त चॉकलेट आणशील. घ्या ना वहिनी, एवढा मखमली अंग घेऊन तुम्ही शेतामध्ये राबायला येता. तुम्ही स्प्राइट घ्या माझ्याकडून. ठीक आहे गणू. मा मीने खर्रा आण म्हणलं तर मला 17 गोष्टी सुनावलास, आणि तिने एक चॉकलेट आण म्हणलं तर कसं पटन स्प्राइट आणू का म्हणून विचारतेस? बरं आहेस ना रे गण्या तू? अव बुडगे, तू काम कर ना व, नाही तर तुझी रोजीच कापतो. ही लपडेल गण्या. शांताबाई, तुझा पोरगा मस्त लपडेल आहे. वहिनी, थकले असाल तर थोडसा आराम करा तुम्ही. मी आता पटकन जाऊन स्प्राइट ने चॉकलेट घेऊन येतो तुमच्यासाठी. बुड्डीला तर माझ्यासोबत जलनच होते. काऊन का बाबा, काय झाला तुले? असा तोंड लटकवून काऊन बसलाय? अबे गण्या, धान कापाचे झाले आणि धान कापाले बाया नशीत भेटत. पण बाबा, हे तर टरबूज होत. अबे तर टरबूज फक्त अर्ध्या बांधीले लावले आहेत ना. बाकीचे 2 एकराला तर धानच लावले आहेत. सर्व बायानं गुते घेऊन ठेवला. आता धान कापाल बाया नशीत भेटत. ऐश्वर्या राय कॅटरीना कॅफ चालेल का? अबे बे, ते कसे चालतील? काऊन त्या बायानं येतील बिचारे, खाली वेळ असेल तर धान कापाले. तुझे मावशी गिवशी हो का बे ते ऐश्वर्या राय ना कॅटरीना कॅफ? जाग नको करू गण्या, इकडे विचार करू करू माझा अर्धा टकला पडला. आता बाया भेटतील कशा? बाबा, माणसं चालेल का? बे माणूस राव नाही तर बाई, फक्त धान कापलं पाहिजे तिनं. बाबा, तुझ्या जीवनामध्ये तुझी गर्लफ्रेंड वगैरे होती का? हो, होती एक कॉलेज मध्ये, पण पट्टीनं धोका दिलन मले. ठीक आहे बाबा, तुमच्या लवरनं जेवढ्या सपाट्यानं तुमचा काढलं, तेवढ्याच सपाट्यानं धान कापणारे माणसं बोलावतो मी. हे गण्या, बे कार्या, हा गण्या भाऊ आपल्याला लगीत राबवते. स्वतः पाहिला तर एकही काम नाही करे, आणि आपल्याला दिवसभर काम करायला लावते. तर भाऊ पैसे देते ना, रोजी देते म्हणूनच तर काम करायला लावते आपल्याला. अबे हो, पण आता गण्या भाऊ आपल्या जवळ नशे. चल ना, दोघे जाऊन 90 चे पॅक घेऊन टाकू. अबे, कोटी जावाचा विचार करून राहिला? अबे गण्या भाऊ, हा कार्या म्हणत होता का पाणी पिऊन येऊन? मी नाही म्हणलो गण्या भाऊ. अबे, तुम्हाला 250 रुपये रोजी देतो ना, काम नाही करा का बे? हा एवढा मोठा धान कापावाचा आहे, तर हा कोण माझा बाप कापल? नाही, तुझा बाप कसा कापल गण्या भाऊ? तुझा बाप तर शालिनीच्या मायेसोबत गार्डन मध्ये गेला. बे लाल्या, माझ्या बापाला तू असा तसा नको समजू. माहित आहे रे गण्या भाऊ, 1 नंबरच्या पोटी गेली रे इरुली. धान कापाचा सोडून तुमचा गुलगुलाच कापतो. बाबा, मी का केलो गण्या भाऊ? बे, तुम्हाला सणासुदीले पैसे खर्च करायला होते म्हणून मी गावातल्या बाया नाही केलो. ते रोजी तुम्हाला देईन म्हणलो, तर कामच नाही करून राहिला तुम्ही. कालपासून 1 भारा तरी धान कापल्या का बे? निस्ता फोल आहे गण्या भाऊ, कापून यायला काही अर्थ नाही. अबे, कापून काही अर्थ नाही म्हणजे? सकाळच्या रामपाटी येऊन मी या धानाला खत मारत होतो, औषधी मारत होतो, पाणी गेला पाहिजे म्हणून पाट बनवलो, आणि एवढे सर्व मेहनती करून हा धान असाच जाऊ देऊ? अबे, असेल माझ्या धानाला फोल. तू फक्त कर गड्डा खोल, घे इरुली आणि काप धान. तवा कोटी भेटेल तुला माझ्याकडून मान. तुझ्याकडून मान भेटाल, तू कोणत्या गावचा सरपंच होस का? लक्षात ठेवा डुकरायू, मी तुमचा आजच्या दिवशी मालक हो. धान कापाल तर तुम्हाला पैसे भेटतील, आणि पैसे भेटतील तर तुम्हाला 90 ची सोय लागल. गण्या भाऊ, मगांपासून थकलोन रे. चल ना, एक घुट घेऊन येऊ. तुझ्या मायेनं माझ्याकडे पैसे देऊन ठेवले होते का बे लाल्या? अबे, कामच नाही करशील तर पैसे कुठून देईन? चल तिकडं काम कर. गण्या भाऊ, निंदाचे पैसे बाकी आहेत ना? जसा काही 2 दिवस निंदायला आला ना, महिनाभराचे पैसे मागून राहिला. किती काम करत होतास बी तू? धाना मधला कचरा उपडायचा तर धानच उपडत होतास तू. अबे, माझा फायदा करायचा तर नुकसान केलास तू. का रे? मारीन तोंडावर बुक्की, पाडीन तुझे दात. पुढच्या वर्षी येऊ नको कामाले, आणि लावू नको माझ्या धानाला हात. वा, क्या शायरी मारी आहे गण्या भाऊ. शायरी नाही, आता उभारी फेकून मारीन. हिरा घ्या आणि कच धान कापा बे. 1 मिनिट, तुम्ही दोघंच येते आहात? हा डेंग्या कोठी गेला? तो पाणी पिवायला गेला गण्या भाऊ. घुबडायू, बैलासारखा पाणी पिते का बे? 2 गुंड येती पाणी आणून ठेवलं तुमच्यासाठी, आणि तुम्ही घरी जाऊन पाणी पिता बे? मिनरल वॉटर गण्या भाऊ.
खोटा कायला बोलतेस बे तू लाल्या? डेंग्या घरी जाऊन झोपला असल. त्याची तर मी फुल रोजी कापतो रे, आणि तुमची अर्धी अर्धी कापतो रोजी. तुम्हाला रोजी देऊन मी पस्तावतो. धान कापायची तर कोण्या दिवशी तुम्ही माझ्या घरास कापाल? बे माणसं हो का जनावर? 10 वेळ सांगून तुम्ही ऐका नाही. मग मी चांगल्यानंच काम करतो गण्या भाऊ. ठीक आहे, मग तू येते काम करत राह. त्याला तू चल बरं माझ्यासोबत डेंग्याच्या घरी. मी चांगला काम करतो तर मला नेवायला पाहिजे ना, लाल्याला ती राबवायला पाहिजे. आमच्या गण्या भाऊ नाही का उलट्याच दिमागाचा पैदा झाला. साला दुपारची झोप म्हणजे ना एकदम देवाचा वरदान. आई झोपीतच नाही रे अजिबात धान. मारू का बे तुझी? गण्या भाऊ, कैसा आदमी है रे तू? मैंने तेरे को धान काटने के लिए बुलाया और तूने हाउस बोल के धान काटने के लिए आया. फिर धान कापते कापते तू इधर कैसे पहुंचा रे? बघ गण्या भाऊ, माझी तब्येत थोडीशी चांगली नव्हती बे. खोटा बोलतेस बे डेंग्या. तुले सांगतो गण्या भाऊ, हा तुझ्या शेतामंदी धान नव्हता कापत. हा धान कापाच्या सोडून शीतली सोबत फोनवर गुटर गुटर बोलत होता. अबे एकदम तलप येते तर सामान कापून टाकणं बे. पण माझ्या दंडा धुराचा नुकसान काय करत्या? अबे बाया नव्हता भेटत तर तुम्हाला कामाला ठेवलं, तर मग माझा काम कोण करल? बारे मास काम काम काम. आम्ही माणसं होऊन का जनावर बे? आज झाला एखाद दिवस आम्ही आराम केलो तर. अबे तर कामाच्या पहिल्याच दिवशी कोण आराम करते? त्या 2 एकराचा धान मीनं तुमच्या भरोश्यावर ठेवलो, तर तो कधी उन्हानं वारून खाक झाल्यावर कापाल? माझा बाप देव माणूस आहे म्हणून तुम्ही वाचत आ बरं. राक्षस असता तर तुम्हाला कच्चा खाल्लं असतं. बे थोडीशी तर लाज शरम ठेवा. बे बेरोजगार आ म्हणून तुम्हाला रोजगार दिलो मी ना. माझे पाय धुवून पाणी पिवाचे तर मूत पिऊन राहिला तुम्ही. छी, मीनोय बापा. का मीनोय? अबे शेतावर काम करायला जात होतास का कोणती शाळा शिकायला? हे बॅग धरून कोण काम करते बे? माझ्या बॅगला काही नको म्हणू गण्या भाऊ. तिचा न माझा प्यार आहे. अबे तर तो प्यार बंद दरवाजाच्या खोलीत करा ना. माझाच वावर भेटला होता का तुम्हाला? अबे गण्या भाऊ, यानं बॅग भर धान नेलं, कोंबडीले चाराले. चाले व तुमच्या पायी मला पागल झाल्यासारखा वाटते. अबे नांगरणी निंदारो आले लगेच पैसे गेले का बे? खत मारता मारता माझी कधी मारलो मलाच नाही समजला. भाऊ एवढे पैसे खर्च करून जर का तुम्ही आखरीच्या टायमात धान कापाच्या व्यक्ती तसा धोका देत असाल तर माझा जीव कसा होईल बे? मामा मालक रडा नको तुम्ही. जा बरं लाल्या, लालवाला पाणी घेऊन ये बरं मालकाले. चकण्यामध्ये का आणू? अबे आण बे 2-4 चिप्सचे पुढे. आणि पैसे बे त्या भट्टीवाल्याला सांग आमच्या मालकाच्या नावावर लिह म्हणून. का तर तुमचा मालक टाटा बिर्ला अंबानी आहे. मालकाच्या नावावर लिह म्हणतेस. अबे चड्डी फाटली घाल तुम्ही. एक सोडून 4-4 ठिगरा आहेत त्या चड्डीला. एवढ्या गरिबीत जीवन जगून राहिलो आणि तुम्हाला लाल पाणी पिवायचं आहे? मालक बजेट नसेल तर 90s बोलवा. अबे कम से कम धान तर विकू द्या. मालक म्हणू म्हणू चण्याच्या झाडावर चढवत्या. बे पडीन खाली तर ढुंगणा सकट माझं तोंड सुजल ना. चला लवकर माझ्या वावरावर, लवकर लवकर धान कापा. मग धान चुरून झाल्यावर पोते भरू आणि मग विकायला नेऊ. आणि मग जे काही पैसे होतील तिथून तुमची रोजी आणि माझ्याकडून तुम्हाला लालवाली फ्री. माय गॉड, लालवाली सोबत रशियन भेटली असती तर गण्या भाऊ. अबे लाल्या, पावळा आण बरं, येती त्याची कबर खोदतो. क्या जी मालक, धान का भाव क्या लगाया तुमने? 1800 रुपये. साइड वाला तो 2100 रुपये लगा रहा. एवढा कमी रेट काऊन लावला की तुम्ही? बाबा तुझे धानही ओले होते ना. ओले होते तर मी वाढवून दिलो असतो तुम्हाला. घरून उचलाच्या वक्ती तुम्ही सांगितलं होता ना मला 2200 रुपये लावीन म्हणून. मग डायरेक्ट 2200 वरून 1800 रुपये कसा लावल्या? अबे या वेळेस धानाले भाव नाही. जेवढा भाव राहील तेवढाच भावाने देईन ना मी. भाव करते कुत्र्यासारखा. अबे थांबणे डेंग्या, मी बोलत आहो ना. लवरले धोका दिल्यासारखा तुम्ही ग्राहकाला धोका देऊन राहिल्या. अजी दरवर्षी आम्ही तुमच्याकडे धान विकतो ना. अबे दरवर्षी तुझा बाप विकते माझ्याकडे धान, तू नाही. तुझ्या दोन्ही गुलगुल्याला चिमटे लावीन मालक. आले लहान नको समजू. माझा बाप विकते ना मी विकते एवढ्या गोष्टी नको सांगू. बे धानाचा भाव होता का आणि तू देऊन का राहिलास? देऊन का राहिलास म्हणजे आपल्याला आंबा देऊन राहिला हा. अबे मोठे माणसं नाही ना काही नाही, पहा ना कसे बोलता बे. धंदा करून राहिलास का मजाकबाजी बाबा? टोटल माझा 300 क्विंटल माल आहे. 2200 रुपयाच्या भावाने लावत असशील तर सांग, नाही तर माझ्या धानाच्या पोत्याचा ट्रॅक्टर नेतो दुसरीकडे. तुझ्यासारखे धान खरेदीवाले लगीतच माझ्या गावी. बे तसा नको करू. एक काम कर, तुझा नाही माझ्याने 2000चा भाव लावून टाकतो तुमच्यासाठी.
का उपकार करून राहिलास का तू आमच्यावर? कास्तकार माणूस राब राब राबते आणि तुम्ही धान्य व्यापारी. अजिबात भाव नाही देवा तुम्ही कास्तकाराले. बे भाव देवाल ते का कास्तकाराची लवर हो का? एवढ्या सिरियस सिच्युएशन मध्ये तुला जोक सुचत आहे का बेगाने भाऊ? सॉरी सॉरी. साला माणूस नांगरण्यापासून धान चुरणीपर्यंत पैसे लावते. हं? निंदा कापावाचा झाला तर बाया बोलवा, बायाला रोजी द्या, गेले पैसे. खत मारायचं आहे तर खत मारासाठी माणसं बोलवा, गेले पैसे. आणि एवढा सप्पा काळजी करूनही धानाला जर का तुडतुडा लागला तर मग घे बाबाजीचा घंटा हातात न वाजव मस्त घुलू घुलू. समजा का धानाला कोणता रोग लागलाही नाही, न चुकून जर का पाऊसच जोरात